नासिक के चांदोड़ तालुका के वडनेर भैरव के किसानों ने पुणे ग्राम नहर पर सीमेंट कंक्रीट लाइनिंग के काम को करीब 4 घंटे तक रोक दिया। किसानों का कहना है कि यह कार्य उनके हक के पानी को आगे ले जाएगा और उनकी खेती पर इसका असर पड़ेगा। विरोध के दौरान किसानों ने नारेबाजी की और प्रशासन से काम रुकवाने की मांग की। नासिक जिले के चांदोड़ तालुका में वडनेर भैरव के किसानों ने पुणे ग्राम नहर पर सीमेंट कंक्रीट लाइनिंग के काम को लेकर विरोध प्रदर्शन किया। करीब 35 से 40 साल पहले बनाई गई इस नहर के जरिए किसानों को सिंचाई और पीने के पानी की मिलने की उम्मीद थी, लेकिन अब जब लघु सिंचाई विभाग नहर के कंक्रीट लाइनिंग पर काम कर रहा है तो किसानों को डर है कि इससे उनके खेतों तक पानी नहीं पहुंचेगा और इसी को लेकर किसानों ने एकजुट होकर विरोध किया और नहर पर धरना प्रदर्शन किया। प्रदर्शन के दौरान किसानों ने प्रशासन के खिलाफ नारेबाजी की और काम को तुरंत रोकने की मांग की। इस दौरान पुलिस प्रशासन भी मुस्तैद रहा और करीब 100 से 150 पुलिसकर्मी तैनात किए गए ताकि स्थिति नियंत्रण में रहे। आमचा विरोध असा आहे का आमच्याकडे जे द्राक्ष बाग आहे, तांबटे आहे, बाकीचे पिकं आहे, या पिकांना आज जर बघितलं तर पाणी नाही। आज जर कॅनल काँक्रीटकरण केला, इथनं डोळ्यापूर्ण पाणी जाणार आहे, जमिनीमध्ये एक थेंबर पाणी उतरणार नाही। जर काँक्रीटकरण केलं नाही तर आमच्या विहिरी कॅनल आटल्यानंतर एक 15 दिवस चालता जनावरांना चारा होऊ शकतो, बागेला एखादं पाणी मिळू शकतं। जरी जवळून पाणी जातंय आम्हाला कुठला त्याचा फायदा होत नाही, त्याच्यामुळे आमचा विरोध आहे। दुसरी गोष्ट शासनाकडे माझी ही पण मागणी आहे, कारण जर तुम्ही बघितलं असेल जिथं गलती होत होती तिथं तांबट्यांचे पिकं गेले, लोकांना बागा तोडायला लागल्या। आम्ही 2012 मध्ये त्यांना निवेदन दिलं होतं की आमच्या प्रचंड नुकसानी होऊ राहिल्या, जिथं पाणी पाझरतंय तिथं काँक्रीटकरण करा। त्यांनी तिथं आजही काँक्रीटकरण करेल नाही, पण पुढचा निर्णय मात्र जिथं पाणी गलतीने तिथं का अत्याचारला काँक्रीटकरण हे आमच्या लक्षात येत नाही। ज्यांनी तिथं गलती आहे तिथं आम्ही 100% करून द्यायला तयार होतो, आजही तयार आहे। याच्यामुळे आम्ही याला विरोध करतोय। मागं आम्ही तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असतील, कृषी मंत्री आहेत, आदिवासी विकास मंत्री, आमदार, खासदार या सर्वांनाच आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे पुणेगाव कॅनलचं आस्तरीकरण चालू आहे, ते आस्तरीकरण जर चालू झालं किंवा हे आस्तरीकरण जर झालं तर शेतकऱ्यांना कुठल्या परिस्थितीमध्ये एक थेंबाचा फायदा होणार नाही। शासनाचा जो निर्णय असतो का शेतकऱ्यांसाठी किंवा जनतेसाठी जे काम करतात, जर जनतेसाठी काम करता आणि हे तर जनतेच्यावर अन्याय होणाऱ्यासारखं हे काम, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना कळवल्या, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारचा मध्ये त्यांनी महिनाभर कामही बंद केलं आणि पुन्हा आता एक पोलिसांचं बळ घेऊन आणि दडपशाहीनं त्यांनी कालपासून काम चालू केलं। पुन्हा आम्ही शेतकऱ्यांनी एक चर्चा केली आणि आपल्याला जे काही आपली पिकं आहे ही पिकं उद्ध्वस्त होणारी उद्याकडं जे काही कोटीचे कर्ज असतील तर ते कर्जापोटी शेतकऱ्यांना म्हणजे आत्महत्या करायची वेळ येईल, अशी वेळ यायला नको। म्हणून खऱ्या अर्थानं जे हे काँक्रीटीकरण हे जर काँक्रीटीकरण जर थांबलं तर शेतकऱ्याला काहीतरी थोडंफार का होईना निदान पर्क्युलेशनला 8-15 दिवस किंवा महिनाभर चालेल अशा प्रकारच्या विहिरीला पाणी राहील। म्हणून ह्या दृष्टीनं हे काम होऊ नये म्हणून आम्ही आज तो निर्णय घेतला आणि आम्ही पुणेगाव कॅनलवरती सर्व शेतकरी इथं आलो आणि आम्ही ते काम बंद केलं आहे। परंतु त्यांच्या डिपार्टमेंटनी आम्हाला 8 तारखेपर्यंत सांगितले की तुम्ही 8 तारखेपर्यंत वरच्या लेवलला चर्चा करा। आम्ही वरच्या लेवलला जेरवळ साहेब असतील, उकाटे साहेब असतील यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांनी सांगितलं की विखे पाटील ह्या खात्याचे मंत्री, आपण यांच्याशी चर्चा करून आणि तो निर्णय घेऊ, तर साधारण 7-8 तारखेपर्यंत आपण त्यांचाही निर्णय घेऊ, ते काय म्हणताय आणि त्यांना आम्ही हे काम म्हणजे बंद करण्यासाठी आम्ही भाग पाडू। आणि जरी त्यांनी काही म्हणजे वेगळा निर्णय घेतला तरी आम्ही पुन्हा शेतकरी काहीतरी विचार याच्यामध्ये करू। आणि कारण नुसतं 8 तारखेला त्यांनी उद्या नाही परवानगी दिली आणि जर काँक्रीटीकरण झालं तर शेतकऱ्यांचं आतून आत नुकसान होणारच आहे। म्हणून नुसतं आजचं आंदोलन केलं आणि उद्याचं थांबलं असं नाही,